नमस्कार। आज माघ अमावस्या शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। देशभरातील वकील वर्गाच्या लाक्षणिक बंदचा सर्वसामान्य अशिलाला फटका। मर्फी टॉवर जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आग आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। देशभरातील वकिलांनी पुकारलेल्या लाक्षणिक बंदमध्ये जिल्हा न्यायालयातील वकील सहभागी झाल्यामुळे जिल्हा न्यायालयातील कामकाज आज ठप्प झालं होतं। जयपूर आणि चंदीगडमध्ये झालेल्या वकिलांच्या आंदोलनादरम्यान वकिलांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी वकिलांनी देशभर आज लाक्षणिक बंद पाळला। या लाक्षणिक बंदमध्ये जिल्हा न्यायालयातील वकीलही सहभागी झाले होते। यामध्ये जिल्हा न्यायालयातील कामकाज ठप्प झालं होतं। या आंदोलनाची कल्पना अशिलांना नसल्यामुळे त्याचा फटका अशिलांना चांगलाच बसला। अनेक जण सुट्टी काढून आपल्या कामासाठी आले होते, पण वकील वर्ग न्यायालयीन कामकाजापासून दूर असल्यामुळे कोणतंच कामकाज होऊ शकलं नाही। जामीनही न झाल्यामुळे आज अनेक आरोपींना कारागृहातच राहावं लागलं। या आंदोलनामुळे नेहमी गर्दीनी भरून वाहणारी न्यायालय काहीशी शांत दिसत होती। वकिलांच्या बंदमुळे कोणतंच न्यायालयीन कामकाज न झाल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही काहीशी शांती मिळाली। मात्र सर्वसामान्य अशिलाला या बंदचा फटका बसला। उपनगरीय गाडीच्या प्रवासात सापडलेली 1 लाख रुपयांची थैली एका महिला प्रवाशांनी रेल्वेच्या ताब्यात देऊन प्रामाणिकपणा आजही अस्तित्वात असल्याचा दाखलाच दिला आहे। लोअर परेल इथे राहणाऱ्या प्रिया सावंत या पुरुषांच्या डब्यातून घरी परतत होत्या। अंबरनाथहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय गाडीतून प्रवास करताना उल्हासनगर दरम्यान चढलेल्या एका प्रवाशाशी त्यांची ओळख झाली। बोलत असतानाच डोंबिवली आल्याने हा प्रवासी थैली सीटवर विसरून डोंबिवलीला उतरला। काही वेळानंतर प्रिया आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या गणेश पाटील या दोघा प्रवाशांना सीटवर एक थैली आढळली। ही थैली त्या प्रवाशाचीच असावी असं त्यांच्या लक्षात आलं। या थैलीमध्ये 1 लाख रुपयांची रोकड होती। प्रिया सावंत आणि गणेश पाटील या दोघांनी ठाण्यामध्ये ही 1 लाख रुपयांची रोकड असलेली थैली ठाणे रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक महिंदर यांच्याकडे स्वाधीन केली। या प्रकरणी तक्रार आल्यास थैलीबाबत खातरजमा करून ही थैली संबंधित प्रवाशाला परत केली जाईल असं महिंदर यांनी सांगितलं। जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सर्वत्र साजरा झाला। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, अंबरनाथमधील शिवमंदिर, कल्याणच्या पारनाक्यावरील शिवमंदिर अशा अनेक मंदिरातून सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। मंदिरासमोरचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता। ठिकठिकाणी विद्युत रोषणाईही करण्यात आली होती। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून इथली महादेवाची पिंडी देशातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य पिंडी असल्याचं सांगण्यात येतं। टिटवाळा येथील पिंपळेश्वर मंदिरात तसंच गंगा गोलेश्वर या पांडवकालीन शिवमंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या दोन्ही मंदिरात शिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते। डोंबिवलीमधील आयरे रोड येथील नागेश्वर नवनाथ ध्यान मंदिरात महाशिवरात्री साजरी झाली। दिवा आणि डोंबिवली दरम्यान रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या म्हार्ताडेश्वर शिवमंदिरातही हा उत्सव साजरा करण्यात आला। रेल्वे मार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या गाडीमधून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा नेहमीच गाडीतून मनोभावे नमस्कार करीत असतो, परंतु प्रवाशांनी जय भोलेनाथ अशा नामाचा गजर करीत भोलेनाथाचं दर्शन घेतलं। डोंबिवली शिळफाटा रस्त्यावर असलेल्या खेडकाळी मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शंकराच्या पिंडीवर भाविकांकडून दुधाच्या पिशव्या रित्या केल्या जात होत्या, त्यामुळे हजारो लिटर दूध मातीमोल झालं। अंबरनाथ येथील शिवमंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक असून या मंदिरातही पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती।
या मंदिराला 952 वर्ष झाली आहेत. साऱ्या जगाचा वारसा म्हणून ज्या 218 कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या आहेत त्यात हे मंदिर गणलं जातं. इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजांनी हे मंदिर बांधलं. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीला शिवभक्तांची जत्रा जमते. मात्र यावेळी पोलिसांनी काही निर्बंध घातले होते. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. मंदिराच्या 100 मीटर परिसरात अन्नपदार्थ व इतर पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तसंच मंदिरात नारळ, हार आणि दूध नेण्यासही मनाई करण्यात आली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही मेटल डिटेक्टरद्वारे प्रवेश दिला जात होता. मंदिराच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरेही लावण्यात आले होते. तब्बल 250हून अधिक पोलीस कर्मचारी या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. Club Azure Leisure and Holiday Club. Go Goa with Club Azure. Win a free holiday for you and your family and also win exciting prizes like iPads, mobile phones, cameras, dinner vouchers, etc. For details, contact Neha or Sujata 8390208322. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास. ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरीकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी. जय जी बायकेरीकर ज्वेलर्स. पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात. अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच. अय्या, तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. खेड्यातील गरीब तरुणांना पुढे येण्यासाठी जरूर मदत करा. यामुळे एक वेगळंच समाधान मिळतं असे विचार अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर टी.ए. शिवारे यांनी व्यक्त केले. हिंदुजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी.ए. शिवारे यांची नुकतीच अखिल भारतीय वाणिज्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल त्यांचा समन्वय प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते शिवारे यांना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी शिवारे यांनी हे विचार व्यक्त केले. वाणिज्य विषयाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र वाणिज्य शाखेतर्फे खूप प्रयत्न केले. या विषयाच्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून पेपर्स लिहून घेतले. चांगल्या शिक्षकांचे सत्कारही केले. दुसऱ्यांना मदत करण्यात एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो असं शिवारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या सत्कार सोहळ्यास मुंबईतील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद राहणार आहे. उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 या कालावधीत बंद ठेवला जातो. उद्या म्हणजे 12 मार्च रोजी घोडबंदर रस्ता, बाळकोम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि खार्टन परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर सिद्धेश्वर, महागिरी, ऋतुपार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, इटर्निटी, खारेगाव, रेतीबंदर आणि मुंब्रा इथल्या काही भागाला ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्यातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. ठाण्यातील मर्फी टॉवर जवळ असणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. या आगीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संगणक तसंच इतर इलेक्ट्रिकल वस्तू आणि कागदपत्र भस्मसात झाल्याचं सांगितलं जातं. 2009 मध्ये ठाणे कारागृहासमोरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला अशीच आग लागली होती. या आगीत काही महत्त्वाची कागदपत्र भस्मसात झाली होती. त्यामुळे ही आग लागली होती का कागदपत्र नष्ट करण्यासाठी लावण्यात आली अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे ते दिवा दरम्यान रेल्वे मार्ग बांधण्यास मंजुरी दिल्यामुळे नवीन रेल्वे मार्ग टाकण्यातील अडसर दूर झाला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे उपनगरीय गाड्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी 2 अतिरिक्त रेल्वे मार्ग बांधले जात आहेत. हे रेल्वे मार्ग बांधण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानेही हे रेल्वे मार्ग बांधण्यास मंजुरी दिली आहे. मुंबई पर्यावरण कृती समितीने याला आक्षेप घेतला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि अनुप मोहता यांच्या खंडपीठाने 2 अतिरिक्त रेल्वे मार्ग टाकण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने 11 अटींवर ही परवानगी दिली आहे. या अटींची पूर्तता केल्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. संबंधित मंत्रालयाने रेल्वे मार्ग टाकण्यास परवानगी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानेही हे रेल्वे मार्ग टाकण्यास मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला परवानगी दिली आहे. यामुळे ठाणे ते दिवा दरम्यान 5वा आणि 6वा मार्ग टाकताना आलेला मोठा अडसर दूर झाला आहे. आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केलं आहे. या अंतर्गत ठाण्यामधील खरेदी, विक्री अथवा भाड्याने उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती यात देत आहोत. कार गॅरेज आणि सर्व्हिसिंग सेंटरसाठी 2500 चौरस फूट जागा ओवळा इथे भाडे तत्वावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएट्सशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts $270 rupees per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. देशभरातील वकील वर्गाच्या लाक्षणिक बंदचा सर्वसामान्य अशिलाला फटका. मर्फी टॉवर जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आग. आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.